घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्पवर 3 मुले दिली असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर कसाऱ्यामध्ये 1 व 2 घोटी व वावीला मुले दत्तक देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। 100 रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर बेकायदेशीर दत्तक विधान करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव्य त्र्यंबकेश्वरमध्ये पुढे येत आहे। विशेष म्हणजे यासाठी रहिवासी दाखला, जन्म दाखला आणि आरोग्य कार्ड हे दस्त देखील बेकायदेशीरपणे तयार करण्याचे आल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी चौकशीसाठी गेलेल्या समितीपुढे अशा प्रकारे 3 मुले दिल्याचे पुढे आले आहे। यापैकी 1 बालक कसाऱ्यात तर 1 घोटीला तर 1 वावीला हासला दिल्याचे समितीस आढळून आलेले आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिलेली आहे। स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत। त्यांच्या कुटुंबापैकी काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती। या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली। ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी 1 मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत। त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे। त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत।